मंडळी, काळ होता 1673 सालचा. छत्रपती शिवाजी महाराज आणि मावळे जीवाची परिकाष्ठा करून स्वराज्य उभे करत होते. आदिलशहा, निजामशहा, मुघल, डच, इंग्रज या सगळ्यांनाच राजांच्या गनिमी काव्यापुढे शिकस्त खावी लागत होती. चौफेर फक्त मराठ्यांचीच फते होत होती. सगळीकडे विजयोत्सव साजरा केला जात होता. मराठ्यांच्या पराक्रमाचा डंका जगभर वाजत होता. आणि अशातच राजे मोहीम यशस्वी करून गडावरती आले. मुजरा राज ती बाहेर काय बाहेर बाहेर ते कसं सांगू, ते तमासगीर आल्यात आणि ते म्हणतात की राजांनी बोलवलंय. काय? अरे राजांना बदनाम करायची कोणाची हिंमत झाली एवढी? त्याची खांडोळीच करतो मी. सुभेदार थांबा. घाईघाईनं केलेल्या वारामध्ये कधी कधी आपलाच हात कापला जाऊ शकतो. तुम्ही त्यांना इथेच बोलवा. त्यांचा न्याय निवाडा आम्ही इथेच करू. जी राज. मुजराधनी, तुमची सेवा करायची इच्छा आहे. आई, तू चुकीच्या ठिकाणी आलीयस. आम्ही असले शौक फरमावत नाही. आपल्या स्वराज्यात परस्त्री ही माते समान आहे. आल्यासरशी खण उटी घे आणि परत जा. एक डाव शेवा घेऊन तर बघा, जन्मभर तुमच्या पाशीच ठेवताल. ए स्वांगाड्या, एकदा सांगितलेलं कळत नाही का? आता जातो गपकी. सुभेदार, या सोंगाड्याचा खेळ आम्ही आधीही पाहिलाय. आम्हाला मंजूर आहे तुमची सेवा. बहिर्जी, तुम्ही येणार ही खबर आम्हाला आधीच होती. बोला, काय खबर घेऊन आलात? अण्णाजी पंतांचा सांगावा घेऊन आलोय. पन्हाळा फत्तेवणं आता कठीण आहे. आपलं नेहमीचं शस्त्र वापरावं लागणार, गनिमी कावा. पन्हाळा घ्यायचाच नाईक, आणि तो एकाच घावात घ्यायला हवा. आणि त्यासाठी आपला मराठी मनसुबेदार वाघ कोंडाजी फर्जंदच हवा. वज्रबाहो महाबाहो दुर्गम शिवस्य त्रिनेत्र दुर्दंड प्रलय दंड मातंड धक्क धिंग रुद्र. वज्रबाहो महाबाहो दुर्गम शिवस्य त्रिनेत्र दुर्दंड प्रलय दंड मातंड धक्क धिंग रुद्र. ओ सरदार कोंडाजी फर्जंद. काय नाईक, कसं काय वाट चुकलात? राजांचा सांगावा हाय, लोगोलोग गडावर बोलवले. चला की मग. मुजरा राज याद केलीत? कोंडाजी फर्जंद, वाघांचा वाघ. या
आम्ही तुमचीच वाट पाहत होतो. एक वाघाच्या हिमतीची कामगिरी आहे. बिडा उचलणार, कंदी निघायचंय. कामगिरी विचारली नाहीत कोंडाजी, जीवावरची आहे. जीव तर कंदीच तुमच्या साम्राज्याच्या पायाशी हंतरला राज. तुम्ही फक्त बोट दाखवायचं आणि आम्ही उडी मारायची. पण यावेळी उडी चुकता कामा नये. या पन्हाळगडावरची आमची स्वतःची उडी एकदा चुकलीये कोंडाजी. मिर्झा राजेंशी तह केला तेव्हा आदिलशहाच्या घशातून हा किल्ला सहज काढून घेऊ असं वाटलं होतं आम्हाला. पण नेतोजीराव उशिरा पोचले आणि आम्हाला शिकस्त खावी लागली. 1000 मावळ्यांच्या रक्ता मांसाचा चिखल झाला आमच्या डोळ्यासमोर. पण कोंडाजी, आता हा किल्ला आम्हाला हवा आहे. स्वराज्यासाठी, रयतेसाठी आणि आमच्या बलिदान दिलेल्या साथीदारांसाठी. आता गडाचा किल्लेदार आहे तो बेशक खान. यांनीच तानाजी रावांवर पाठीमागून वार केला होता. आधी मोगलाईत होता, आता आदिलशहाकडे हाय. किल्ल्यावर पाखरुबी जाऊ शकत नाही असा बंदोबस्त ठेवलाय. सध्या 2500 सैन्य हाय आणि अजून येण्याची शक्यता आहे. कोंडाजी, मग तुमचा काय बेत आहे? किती सैन्य देऊ? 5000? नगराज. मग 7000? नगराज. मग किती कोंडाजी? 60. आ फक्त 60? अहो फर्जंद, एका एका मावळ्याला 40 गणिम कापावं लागत्याल. नाईक, 60चं 6 लाख कसं करायचं ते मी ठरवलंय. राज, तुम्ही फक्त इडा द्या. राज, हे काय कामगिरी व्हायच्या आधीच इनाम? कोंडाजी, स्वराज्याचे सरदार आमच्यापासून मोहिमेवर गेले ते पुन्हा आम्हाला भेटलेच नाहीत. आमचे तानाजी, आमचे बाजी प्रभू, आमचे मुरारबाजी आणि असे अनेक सरदार आणि मावळे, त्यांचं आम्हाला कौतुक करता आलं नाही म्हणून आम्ही तुमचं कौतुक करतोय. आणि कोंडाजी, तुम्ही सुखरूप परत यावं म्हणून आम्ही आई जगदंबे समोर आज गोंधळ घालतोय. आई अंबे जगदंबे तारी संगरात जय दे. दानव ठेचाया माराया आम्हाला बळ दे. आई अंबे जगदंबे तारी संगरात जय दे. दानव ठेचाया माराया आम्हाला बळ दे. रायगडाची जगदंबा ही आज तुला आडवी. लेख सुनाची अखेरची तू आस आज मावली. समजांना मुक्त कराया निर्दाळू निखळ दे. अंबाबाई निर्दाळू निखळ दे. अंबाबाई निर्दाळू निखळ दे. युद्ध संगरी चौक रंगला रगाता सुदाचा. तुझ्या समोरी बोकड कापो 32 दाताचा. युद्ध संगरी चौक रंगला रगाता सुदाचा. तुझ्या समोरी बोकड कापू 32 दाताचा. खाली आणि तलवारीचा संबळ कडकडू दे. अंबाबाई, खाली आणि तलवारीचा संबळ कडकडू दे. सुकून के दिन खत्म हो गए गावत खान. उस शिवाजी के लोग कहीं से भी आ सकते हैं. चौकन्ना रहना, छुप छुप के वार करना उनकी फितरत है. जी हुजूर, आप फिक्र मत कीजिए. मैंने अपने सिपाही किले के चारों ओर भेज दिए हैं. शाबाश गावत खान, शाबाश. मगर एक बात याद रखना, अगर किले पर कहीं भी मुझे पहरा कमजोर लगे तो दुश्मन के पहले मैं तुम्हें अपने हाथों से खत्म कर दूंगा. जी हुजूर, कोई गलती नहीं होगी. बहुत खूब, बहुत खूब. जागते रहो, जागते रहो, जागते रहो. जी हुजूर.
काय फर्जंद, कुठवर आली तयारी? नाईक 6 लाख कवाच झाल्यात. फक्त तुमचा निरोप याची वाट बघत होतो. काय रगाड्याव? तुम्ही फक्त सांगा कंदीच्याला निघायचंय. लय दिस झालं तलवारीने रागात नाही पिलं. मग उंदच्यालाच करू की गनिमी कावा? काय म्हणता कोंडाजीराव? चालतंय की उंद्याच्यालाच खानाची खांडोळी करूनच साजरी करू खंडेनवमी. हुजूर, बाहर कोई नाचने वाली आई है, आपके लिए नजराना पेश करना चाहती है. बहुत खूब पेश किया जाए. जी हुजूर. तुम्ही येताना केला इशारा, उभ्या देहावरी हा शहारा. मनच वाच झालं गुलाम, वाट पाहते आता गुमान. जिव्हारी धाक धुक गाठली आपसुक मोहर धावळची. राखू द्या ना मर्जी स्वारींची, राखू द्या ना मर्जी स्वारींची. द्या ना मर्जी स्वारींची, राखू द्या ना मर्जी स्वारींची. मर्जी स्वारींची राखू द्या ना मर्जी स्वारींची. हुजूर हुजूर हमला, हुजूर हमला हुआ, हुजूर हमला. कोंडाजी, एकदम खुदा के घर से भेजे हुए सिपाही हो तुम. बादशाह औरंगजेब के गुलाम बन जाओ. जिंदगी में कभी भी नहीं देखा होगा उतना खजाना मिलेगा. थूत तुझ्या बादशावर. मराठ्याची अवलाद आहे, हे इमान ऐकणार नाही. इतना आसान नहीं है मुझे खत्म करके ये किला हासिल करना. अगर तुम्हारा शिवाजी भी आए ना तो भी उसके लिए नामुमकिन है. तुम्हें तो मैं तड़पा तड़पा के मारूंगा और उसके बाद तुम्हारे उस शिवाजी को भी हम खत्म कर देंगे. तूच तानाजीरावांच्या पाठीत वार केला होतास ना. आम्ही राजांची माणसं तुझ्यागत पाठीवर वार नाही करणार. छाताड फोडून रागात पिऊ, तुझ्यासारख्या कोल्या कुत्र्यांना फाडून खाऊ आणि ढेकर सुधीक देणार नाही. अशी वाघाची जात आहे आमची. या खुदा! मंडळी, मराठ्यांच्या पराक्रमाची शर्थ झाली. अवघ्या 60 मावळ्यांनी पन्हाळा घेतला. कोंडाजींनी तानाजीरावांच्या हत्येचा सूड घेतला. पन्हाळ्यावर पुन्हा भगवा फडकला. म्हणून कोंडाजींचं कौतुक करायला साक्षात राजेगडावर आले. पन्हाळा फते केलात कोंडाजी, पन्हाळा फते केलात. जगदंब जगदंब जगदंब.